तुला गावठाण संघाची देखील आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे, संपर्कात राहूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल जोरदार अपील बनताना अपील करले उचलून पहिला खेळाडू प्रफुल्ल अरे पहिला आउट दिलाय रे, अंपायर कडे लक्ष द्यावा. इथून होणार जलबाद. ज्या खेळाडूकडून अपील घेतो तो खेळाडू अगदी काहीच करू शकलेला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूंना नाराज केलं होतं. या सामन्यामध्ये देखील हा खेळाडू अगदी हिरोचा चष्मा परिधान करून शंभूच्या आश्रयाला जातोय. पहिला चेंडू आतिश मध्येचा वेगावरती स्वार होणारा एवढंच चांगले यष्टीरक्षक आशिष असावा. यष्टीरक्षक आज कमालीचा खेळ पकडलाय. पहिल्या चेंडूवरती परतीचा प्रवास दाखवला प्रफुल्लाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकांत. मागच्या सामन्याला देखील प्रफुल्ल काहीच करू शकले नाही. इथून आता सूर्यकांत आलाय. 4 षटकांची मॅच आपण स्पर्धा एन्जॉय करण्याची जे हनुमान क्रिकेटला बेलपड आयोजित ही भव्य दिवसाची स्पर्धा 2 दिवस खेळवली जाणारी स्पर्धा. पुढचा बॉल सूर्यकांत आलाय आडव्या बॅटनं क्षेत्र निवडलं ते म्हणजे मिड विकेटचा बॉल. इतका टप्प्याने शिवल परार चौकारांना श्री गणेशात आलाय. जय हनुमान राजनपाडा संघाचा. आतिश मध्ये नेक्स्ट बॉल. षटकातील तिसरा चेंडू सूर्यकांतकडे. तिसरा चेंडू इथून पुन्हा एकदा खूपच सुरेख पाहायला मिळाला. शरीरापासून दूर फेकला जाणारा चेंडू सूर्यकांतकडे प्रत्युत्तर नव्हतं. बॅटम बॉलचा समीकरण येणार नाही. निर्धार चेंडूची येथे सांगता चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूची विकेट त्यानंतर सावकार आणि या चेंडूवर आता पुन्हा एकदा निर्धार चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु सचिन तांडे झेलखाली आहे. त्याच्याकडे झाले चुकी. एक रन कंप्लीट दुसरी होईल का? इतकी तर जोराने केले तोपर्यंत 2 रन काही रोखू शकत नाही. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये येईल बरं. तुम्ही सूर्यकांतला जीवनदान देऊ शकत नाहीये. कारण की सर्वाधिक रन पडाल टेस्ट क्रिकेट मधील एक अनुभवी खेळाडू सूर्यकांतकडे सातत्यानं पाहिलं जातोय. 40+ मास्टर असावेत. पुढचा चेंडू आतिश मध्येचा. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट केला होता परंतु इथून पुन्हा एकदा समीकरण नाही. चेंडू आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिला ना तर सुरुपड आणि वारदुल यांचा जर सामना पाहिला तर जास्तीत जास्त खेळाडू निर्धार चेंडू केले जाते संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल येईल.